निवडणुकांच्या तोंडावरती मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि म्हणून यंदा इलेक्शन बजेट असण्याची शक्यता आहे। तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची छाप दिसणार असल्याचंही बोललं जात आहे। इलेक्शन बजेटमुळे मुंबईकरांवरती कोणताही करवाढ नसेल तर नव्या योजनांसाठी अगदी भरीव तरतूद असण्याची शक्यता वर्तवली जाते। कसं असेल हे इलेक्शन बजेट पाहूयात। मुंबईकरांवरती नव्या कराचा बोजा पडणार नसल्याची शक्यता वर्तवली जाते। तर बजेट हे 59,900 कोटींवरून अगदी 65,000 कोटींवरती जाण्याचा अंदाज आहे। कोस्टल रोडच्या दहिसर पर्यंत विस्तारासाठी सुद्धा भरीव निधी यातून दिला जाईल। तर मुंबईतल्या सर्व रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी सुद्धा निधी उपलब्ध करून दिला जाऊ शकतो। नवीन आरोग्य सुविधा, प्रदूषण नियंत्रणासाठी ही योजना राबवल्या जाऊ शकतात, त्यासाठी सुद्धा विशेष बजेट हे दिलं जाऊ शकतं। आणि मुंबईकरांनंतर आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे। जर लाडक्या बहिणींकडे 4 चाकी असेल तर आता तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ सोडावाच लागणार आहे। कारण आजपासून तुमच्या दरवाजात अंगणवाडी सेविका उभी राहणार आहे। 4 चाकी वाहन जर तुमच्या कुटुंबियांच्या नावावरती असेल तर मग तुम्ही थेट अपात्रच ठरवल्या जाणार आहात। 4 चाकी असलेल्या बहिणींवरती ही मोठी कारवाई आता केली जाणार आहे। तर लाडक्या बहिणींसाठी नेमकं निकष काय आहेत हे पण आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असलं पाहिजे। कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर भरणारा नसावा। 4 चाकी वाहन असणाऱ्या महिला योजनेच्या लाभार्थी नसणार आहेत। तर संजय गांधी निराधार योजनेसारख्या इतर कोणत्याही योजनांचा लाभ कुणीच घेतलेला नसावा। शिवाय लाभार्थी महिलेचं वय हे 18 ते 65च्या दरम्यानच असावं। तर एकंदरीतच या सगळ्या निकषांमध्ये तुम्ही बसणार नसाल तर आता तुम्ही अपात्र ठरवल्या जाऊ शकतात। आणि ज्या पात्र ठरणार आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे। फेब्रुवारीच्या हप्त्यासंदर्भात ही बातमी समोर येते, कारण लाडक्या बहिणींच्या फेब्रुवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे। तेव्हा लाखो महिलांना आर्थिक मदतीचा मोठा दिलासा मिळणार आहे। लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता तर मिळाला, पण आता फेब्रुवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा त्यांना लागली आहे आणि ही प्रतीक्षा 28 दिवसांचा महिना असल्यानं 20 तारखेलाच पूर्ण होणार आहे। 20 तारखेपर्यंत हप्ता मिळू शकतो अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। मात्र या संदर्भात अद्याप तरी कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये। दुसरीकडे मात्र 1500 ऐवजी 2100 रुपये हप्ता वाढवण्याचा निर्णय बजेटमध्ये होऊ शकतो का अशी माहितीही सूत्र देत आहेत। यानंतर आता बातमी आहे अंगणवाडी सेविकांसाठी, कारण आता अंगणवाड्यांमधल्या भरतीचा मार्गही मोकळा झालेला आहे। अंगणवाडी पर्यवेक्षक, मुख्य सेविका आणि मदतनीस या पदांसाठी भरती केली जाणार आहे। पुढच्या 100 दिवसांमध्ये ही सर्व पदं भरली जातील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच तसे आदेश दिले आहेत आणि त्यानुसार महिला बालविकास विभागानं रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतलाय। या अंगणवाडी भरतीसाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाहीये। उमेदवारांचं गुणांकनच निवडीसाठी निकष असेल। तर अंगणवाड्यांमध्ये भरती होतीये। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदासाठी नवीन भरती राबवली जाणार आहे। अंगणवाडी सेविका आणि मदतनीससाठी 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। तर ग्रामीण भागात त्या ग्रामपंचायतींमधील स्थानिक उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असतील। मनपा आणि नगरपालिका क्षेत्रात स्थानिक उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतात। ऑगस्ट 2022 आधी भरती झालेल्या मदतनीस 10वी उत्तीर्ण असल्यास पदोन्नती त्यांना मिळणार आहे। तर अंगणवाडी सेविकांना मोठा दिलासाच आता सरकारनं दिला आहे। पदभरती तर होती आहे, परंतु पदोन्नती सुद्धा होणार आहे आणि त्यासाठी निकष हे अतिशय कमी आहे, जसं की 10वी 12वी पास फक्त यासाठी लागणार आहे। यानंतर आता वळूयात इतरही बातम्यांकडे। वेगवान आढावा घेऊयात।
दादरमधल्या शिवाजी पार्कमध्ये आता कोणत्याही प्रकारचं खोदकाम करता येणार नाहीये. शिवाजी पार्कमध्ये उडणाऱ्या धुळीची दखल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं घेतली आहे. उडणाऱ्या धुळीवरती नियंत्रण आणण्यासाठी देशी गवत उगवण्यात येणार आहे. देशातील सर्वात मोठं विमानतळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पाणी पुरवठा बुधवारी आणि गुरुवारी पूर्णतः बंद असणार आहे. विमानतळाचा पाणी पुरवठा 2 दिवस बंद राहणार असल्यानं प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पालिका प्रशासनानं विमानतळ प्रशासनाला पूर्वकल्पनाही दिली आहे. सिडकोच्या घरांना नागरिकांची नापसंतच असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये 26,000 घरांसाठी सिडकोनं लॉटरी काढली होती. मात्र 26,000 घरांसाठी केवळ 22,000 अर्जच दाखल झाले होते. तर 5 वेळा मुदतवाढ देऊन सुद्धा केवळ 22,000 नागरिकांनी बुकिंग अमाऊंट भरलाय. आता तरी घरांच्या किमती कमी होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मराठी भाषा संवर्धनासाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. आता सर्व शासकीय, निमशासकीय आणि महापालिका कार्यालयांमध्ये मराठी बोलणं अनिवार्य असणार आहे. तसंच मराठी भाषेत बोलण्यासाठी कार्यालयांमध्ये फलक लावावे लागणार आहेत. तर मराठी भाषेत बोलण्यास नकार देणाऱ्यांवरती शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. खारघरच्या मेडिकव्हर रुग्णालयाला मनसेनं दणका दिलाय. अपघातग्रस्त रुग्णाच्या इन्शुरन्समधून बिल घेऊन पेशंटला डिस्चार्ज दिला. मात्र लगेचच अतिरिक्त 50,000 रुपयांसाठी डिस्चार्ज कार्ड पाडून रुग्णाला थांबवण्यात आलं. हा सगळा प्रकार कळताच मेडिकव्हर रुग्णालयाला मनसेनं धारेवरती धरत जाब विचारला. अरे क्लेम झाला, बिल पे झालं तरी नाही सोडत आहे. 40 ते 50 कामगारांना एका खोलीत डांबून ठेवत मारहाण केल्याचा प्रकार पुण्याच्या रांजणगाव MIDC मध्ये घडलाय. कामगारांना कामाचा मोबदला न देता डांबून ठेवल्याप्रकरणी आता 4 जणांच्या विरोधात वेठबिगार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालाय. त्यापैकी 2घांना अटक केली आहे, तर 2घांचा पोलीस शोध घेत आहेत. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी शिवकुमारनं विशेष मकोका कोर्टात घुमजाव केलाय. पोलीस कोठडीत जबरदस्तीनं जबाब घेतल्याचा आरोप त्यानं केलाय. जबाब मागे घेण्यासाठी शिवकुमारनं कोर्टात अर्ज केला. तर बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणात शिवकुमारवरती प्रमुख शूटर असल्याचा पोलिसांचा दावा आहे. सोलापुरात खासगी बँकेच्या वसुली कर्मचाऱ्यांची मुजोरी आता समोर आलेली आहे. गाडीचे हप्ते भरले नाहीत म्हणून या कर्मचाऱ्यांनी एका कर्जदाराच्या मुलाचं चक्क अपहरण केलं. तर या मुलाला त्यांनी एका गोडाऊन मध्ये डांबून ठेवलं. त्यानंतर सुद्धा मुलाला सोडण्यासाठी 10,000 रुपयांची खंडणी मागितली. अपहरण करणाऱ्या 3घांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबईत दिवसाला 300 अतिरिक्त लोकल फेऱ्या वाढणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी रेल्वेकरिता तब्बल 23,778 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई लोकल सेवेला अधिक सक्षम करण्यासाठीच विविध प्रकल्प हाती घेण्यात आलेत आणि यामध्ये 301 किलोमीटरच्या नवीन रेल्वे मार्गिका प्रकल्पांचाही समावेश आहे. कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या 2 रेल्वे गाड्यांच्या संरचनेत बदल करण्यात आलेला आहे. दोन्ही रेल्वे गाड्यांचे प्रत्येकी 2 डबे वाढले आहेत. 9 फेब्रुवारीपासून अतिरिक्त डबे जोडले जाणार आहेत. तर या वाढीव डब्यांमुळे या रेल्वे गाडीचे एकूण डबे 20 वरून आता 22 होतील. नवी दिल्ली ते कतरा या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये फक्त शाकाहारी जेवणच मिळणार आहे. त्याचसोबत प्रवाशांना मांसाहार पदार्थ नेण्यास सुद्धा मनाई केली आहे. या ट्रेनमध्ये सर्वाधिक भाविक हे वैष्णो देवीच्या दर्शनासाठी जात असतात. त्यामुळे भाविकांच्या भावना लक्षात घेऊन हा महत्त्वाचा निर्णय घेतला गेलाय. पनवेल एसटी स्थानकातून सुटणाऱ्या पनवेल ते महाड विनावाहक एसटी बस सेवेमुळे प्रवाशांचा प्रवास सुसाट झालाय. त्यामुळे पनवेल स्थानकाच्या उत्पन्नात दिवसाला 1 लाखांची वाढ झाली आहे. पनवेल एसटी स्थानकातून एसटी बस दिवसाला 440 फेऱ्या पूर्ण करतायत. यातून आगाराला 10 लाखांचं उत्पन्न मिळत आहे. नवीन वर्षाचा पहिला महिना पुणे मेट्रोसाठी लाभदायक ठरलाय. जानेवारी 2025 मध्ये मेट्रोचे दोन्ही मार्गांवरती तब्बल 49,64,000 प्रवाशांनी प्रवास केलाय आणि म्हणून मेट्रोच्या तिजोरीमध्ये 7,84,00,00,000 रुपयांची विक्रमी उत्पन्न जमा झालेलं आहे.
पुणे रेल्वे स्थानकावरील भार कमी करण्यासाठी खडकीमध्ये स्वतंत्र रेल्वे टर्मिनल विकसित करण्यास रेल्वेकडून मंजुरी मिळाली आहे. सध्या काम सुरू झालं असून डिसेंबर 2025 पर्यंत काम पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात आलंय आणि म्हणून पुणे स्थानकावरील भार आणखी कमी होऊन प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. आणि यानंतर आता शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे, कारण राज्यात सुद्धा आता शेतीसाठी एआयचा वापर केला जाणार आहे. तसा प्रस्तावच सरकारच्या विचाराधीन आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एआयच्या वापराबाबत तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता तपासण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील कृषी क्षेत्रात एआयचा वापर करण्याबाबत अजित पवारांनी आढावा बैठक सुद्धा घेतली. कृषी विभागानं सहकार विभागासोबत समन्वय साधण्याचे निर्देश यावेळी अजित पवारांनी दिलेत. आणि यानंतर आता वळूयात टॉप 50 कडे. उर्वरित बातम्यांचा पुन्हा वेगवान आढावा घेऊयात. पुण्यातील जीबीएसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवरच पिण्याच्या पाण्याची तपासणी सुरू आहे आणि या तपासणीत सिंहगड रस्ता परिसरातील 30 पैकी तब्बल 19 खासगी आरओचं प्लांटचं पाणी हे दूषित असल्याचं उघड झालंय. म्हणून आता टँकर आरओ प्रकल्पांवरती कडक कारवाई करण्याचे आदेश पुणे पालिका आयुक्तांनी दिलेत. पुणे शहरात जीबी सिंड्रोमचे 158 संशयित रुग्ण आढळून आलेत, तर 5 संशयित रुग्णांचा मृत्यू झालाय. यापैकी 127 रुग्णांचं निदान निश्चित झालंय. या आजाराची कारणं काय याबाबत आता पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं संशोधन करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य उपसंचालकांनी दिली आहे. जीबीएस आजाराच्या कारणांबाबत पशुसंवर्धन विभागाने संशोधन करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी फक्त पाणी कारणीभूत नसल्याचा अंदाज आहे. त्यामुळे विविध पक्षी, पोल्ट्री फार्म आणि मातीचं सॅम्पल घेऊन संशोधन सुरू आहे. त्याचा अहवाल 2 दिवसांत मिळणार असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉक्टर राधाकिसन पवार यांनी दिली आहे. मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केलंय. छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाला लाच देऊन आग्र्याहून परत आले होते असं वादग्रस्त विधानच राहुल सोलापूरकर यांनी केलंय. अभिनेते किरण माने यांनी राहुल सोलापूरकरांचा हा व्हिडिओ शेअर करत त्यांच्यावरती सडकून टीका केली आहे. साई मंदिराच्या सुवर्ण कळसाची संस्थान प्रशासनाकडून डागडुजी करण्यात येते. कळसावरील सोन्याचा मुलामा काही ठिकाणी निघाल्यानं डागडुजी सुरू आहे. सुवर्ण कलशावरती सोन्याचा लेप देण्यासाठीच कलशाभोवती पडदा बांधण्यात आलाय. तर तिथीनुसार छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावरती साजरा होतोय. याच निमित्तानं गडपूजन, शिरकाई देवी पूजन, तर पालखी मिरवणूक आणि मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन गडावरती करण्यात आलंय. राज दरबारातील मेघडंबरी फुलांनी सजवण्यात आलेली आहे. आणि एक मोठी बातमी आता समोर येते ती म्हणजेच वैभव नाईक यांच्या पत्नीला रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोटीस पाठवलेली आहे. स्नेहा वैभव नाईक यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेशच देण्यात आलेत. वैभव नाईक यांचे मालमत्तेची चौकशी चालू असून वैभव नाईक यांचा याआधी सुद्धा जबाब नोंदवण्यात आला होता. त्यानंतर आता त्यांच्या पत्नीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिलेत. विनायक वंसारे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. विनायक, आपण पाहतोय की वैभव नाईकांच्या पत्नींना नोटीस बजावण्यात आली. नेमकं हे प्रकरण काय आणि कुठल्या प्रकरणामध्ये ही चौकशी होतीये? बरोबर, वैभव नाईक यांच्या पत्नीला ही नोटीस बजावण्यात आली आहे रत्नागिरीच्या लाचलुचपत विभागाकडून. 2022 पासून मालमत्तेची चौकशी चालू आहे. त्यासंदर्भात वैभव नाईक यांचा जबाब पूर्वीच आहे आणि आज वैभव नाईक यांच्या पत्नी आहे ह्या वैभव नाईक यांची चौकशी होणार आहे.
त्यांनाही मालमत्ते संदर्भात कागदपत्र सादर करण्याचे आदेश एसीबी कडून देण्यात आले आहेत. अच्छा, धन्यवाद विनायक. अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे. आपल्याकडून या संदर्भातली वेळोवेळी अपडेट आम्ही घेत राहू. तुर्तास आपण पाहतोय की अत्यंत मोठी घटना जी आहे ती घडतीये. वैभव नाईक यांच्या पत्नीलाही नोटीस पाठवण्यात आलेली आहे. यानंतर पुन्हा वळूयात टॉप 50 कडे. भंडारा डोंगरावरती अखंड हरिनाम सप्ताह आणि गाथा पारायण सोहळ्याला सुरुवात झाली आहे. यावेळी विविध धार्मिक, आध्यात्मिक आणि सांगीतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. तसंच या सोहळ्यास भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. अमरावतीमध्ये 3रं राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय. ग्रंथदिंडीनं साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. लाखोंच्या संख्येनं महाराजांचे अनुयायी उपस्थित होते. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील वनोचा गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या सुमारे 4,95 लाखांच्या योजनेची कामं रखडली आहेत. हे काम जुलै 2024 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं, पण जानेवारी 2025 मध्ये सुद्धा हे पूर्ण झालं नाही. म्हणून इथल्या ग्रामस्थांनी पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. नागपूर शहरात तापमानाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरती झालेला दिसून येतोय. दुपारी ऊन तर रात्री थंडी, वातावरणाच्या या बदलाचा मानवी शरीरावरती परिणाम होतोय. शहरात घरोघरी सर्दी, खोकला, व्हायरल तापाचे रुग्ण वाढत आहेत. आणि आता ममताच्या महामंडलेश्वर पदावरून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ममतानं तब्बल 10 कोटी रुपयांचा महामंडलेश्वर पद खरेदी केल्याचा दावा आता केला जातोय. नेमका हा दावा काय आहे आणि ममतानं त्यावरती नेमकं काय म्हटलंय? खरंच तिने 10 कोटी रुपये दिले होते का? यावरचा हा विशेष रिपोर्ट पाहूया. 10 कोटीत ममता महामंडलेश्वर. ममतानं पैसे देऊन विकत घेतलं पद. ममता म्हणते माझं बँक अकाउंट तर सील. महाकुंभमेळ्यात अभिनेत्री ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर पदावर बसवण्यावरून मोठा वाद उफाळून आला. अखेर किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी दास यांनी ममताची महामंडलेश्वर पदावरून हकालपट्टी केली. इतकंच नाही तर ममताला दीक्षा देणाऱ्या किन्नर आखाड्याच्या लक्ष्मीनारायण त्रिपाठींनाही आचार्य महामंडलेश्वर पदावरून हटवलं. मात्र हा वाद काही केल्यानं संपायला तयार नाहीये, कारण ममताने 10 कोटी रुपये देऊन महामंडलेश्वर पद मिळवल्याचा आरोप होतोय. ममताने मात्र आपलं बँक अकाउंट सील असून पैसे नसल्याचं म्हटलंय. मेरे पास 10 क्या, मेरे पास 1 करोड़ भी नहीं है. मेरे बैंक अकाउंट सील किए गए हैं गवर्नमेंट ने. आपको मालूम नहीं मैं किस तरह से रह रही हूँ, मेरे जीवन में रह रही हूँ. ये आश्रू ऐसे ही नहीं आ रहे. मैंने काफी त्याग किया है, काफी चीज का. टॉपलेस फोटोशूट आणि नंतर ड्रग्ज प्रकरणामुळे बॉलिवूडमध्ये असतानाही ममता वादग्रस्त होती. 2013 मध्ये ममताने हिंदी चित्रपटसृष्टी सोडून ड्रग माफिया विकी गोस्वामी सोबत दुबईत लग्न केल्याचा आरोप आहे. हा तोच ड्रग माफिया आहे ज्याला दुबईत ड्रग्ज तस्करी प्रकरणी 12 वर्ष तुरुंगवास भोगावा लागला होता. आता संन्यास घेतल्यानंतर ही वाद तिची पाठ सोडायला तयार नाहीये. महामंडलेश्वर पदावरून हटवलं असलं तरी महाकुंभमेळा संपेपर्यंत तरी ममताची वादांपासून सुटका नाही हेच दिसतंय.